उरणमधल्या इंडियन व्हेंचर प्रकल्पामध्ये स्फोट झाल्याचं आता समजतं। या स्फोटामध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची ही माहिती मिळतेय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं समजतंय। याच दुर्घटनेची काही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। उरणमधल्या इंडियन व्हेंचर प्रकल्पामध्ये स्फोट झालेला आहे। या स्फोटात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। आकांक्षा देशमुख आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। आकांक्षा, दुर्घटना नेमकी कशी घडली आहे आणि सध्या नेमकी काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भातली? नक्कीच उरणमधील जी इंडियन व्हेंचर जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये अचानक एक स्फोट झाला आणि हा सायंकाळी 5च्या दरम्यान झाला। मात्र हा स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूचे गावं आहेत ते नागरिक देखील यामध्ये भयभीत झाले होते। आणि महत्त्वाचं म्हणजे या स्फोटामध्ये एक जण आहे जो होरपळून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याकडे मिळत आहे आणि त्याला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केलेलं आहे। तर आणखी काही जे आहेत कामगार त्यामध्ये काम करतोय त्यांना देखील दुखापत झाली आहे, त्यांची परिस्थिती देखील गंभीर असल्याचं समजतंय। यामध्ये ज्वलनशील पदार्थ साठवणूक करणाऱ्या ठिकाणी हा स्फोट झाल्यामुळे अनेक जे अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आहेत त्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे। मात्र हा स्फोट इतका भयानक होता की जे गावातील रहिवासी असतील किंवा आजूबाजूची लोक असतील ते रस्त्यावर गोळा झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहे। आणि जे अग्निशमन दल आहे सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या तरी सुरू आहे। ठीक आहे आकांक्षा, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।